काही जास्त नको आहे, आणखी बोलतोस असं म्हणून घोड्यावर बसल्याबरोबर घोड्यावर बसलेले असतानाच पायातल्या जोड्या सहित ज्ञानोबारांना लात मारली. महाराज लात मारून जमिनीवर त्या ठिकाणी पाडलं. उद्धटपणानं माझ्याशी बोलतोस हा प्रकार त्या ठिकाणी सुरू झाला. आणि हे होत असतानाच त्या ठिकाणी सगळा गाव जमा झाला, अनेक ब्राह्मण जमा झाले. विसोबा काकांच्या मताला त्या ठिकाणी मिळालेली सर्व ब्राह्मण मंडळी एकत्र आली आणि सर्वजण त्या ठिकाणी वाईट शब्दांमध्ये बोलू लागले. चालते व्हा इथून, गावात आमच्या राहायचं नाही, यांना कोणी भिक्षा द्यायचं नाही, बहिष्कार टाकू लागले. वाळीत टाकायचं त्या ठिकाणी ठरवलं. भिक्षा त्या ठिकाणी मिळेना. एवढं करून थांबले नाही, ज्ञानोबारायांना मारहाण करायला सुरुवात केली. काही मिळालं नाही, ज्ञानोबाराय निघून गेले. पुन्हा दुसऱ्या दिवशी तोच प्रसंग आहे.